नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आपल्यासाठी आज घेऊन आलेली आहे खास रक्षाबंधन स्पेशल अशी छान अशी डिश जो आहे नारळी भात। नारळी भात तर सगळेच जण बनवत असतील किंवा यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत नारळी भाताचे, पण हा जो नारळी भात आहे हा गोड नाहीये आणि अगदी चविष्ट कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक असं नारळी भात आपण बनवूयात। तर साहित्य बघा, मी घेतलेले आहे 2 वाट्या तुकडा बासमती तांदूळ आहे, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, लॉंग राईस पण घेऊ शकता। त्यानंतर खडे मसाले घेतलेले, एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे जो बारीक करून 3 तुकडे करून घेतलेले आहेत, 2 काळे मिरी आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 वेलच्या घेतल्या आहेत हिरव्या वेलच्या आणि तेजपत्ता घेतलेला आहे। आता गरम मसाले जे आहे मी इथे 2-2च का घेतले, कारण की जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मग भाताचा नारळाची जी टेस्ट येणार आहे भाताला ती न येता सगळी गरम मसाल्याची टेस्ट येईल। तर चला आपण कृती बघूया। तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय, 2 ते 3 पळ्या तेल घालायचं। 2 चमचे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तर मी त्याला 2 ते 3 चमचे तेल घेते। जरा भाताला असा थोडासा तेलकटपणा आला पाहिजे। आणि मी जे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, नारळ सोलून त्याचा काप करून त्याचे खोबऱ्याचे मिक्सरला फिरवून आणि ते मग गाळून घेतलेले आहेत। त्याचा चोथा आहे बघा, असा मी सगळा तो चोथा काढून आणि गाळून घेतलेला आहे। जास्त पाण्यात गाळायचं नाहीये, अगदी 2च पाणी बदललेलं आहे, जास्त पाणी बदललेलं नाहीये। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपल्याला हे खडे मसाले घालायचे तेलामध्ये। बघा, अगदी सोपी आणि साधी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। आणि आता आपल्याला घालायचा आहे तांदूळ। त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला लागेल तसं नारळाचं दूध जे आहे हे बघा, भाताला जसं लागेल, तांदूळ शिजायला जसं तुम्हाला लागतं त्याच्याप्रमाणे कमी अधिक तुम्ही घालू शकता दूध। खूप छान असा हा भात होतो। हा तुम्ही नॉनव्हेज बरोबर पण खाऊ शकता, व्हेज बरोबर पण खाऊ शकता, नुसता सुद्धा खाऊ शकता, इतका चविष्ट लागतो हा। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचंय। आणि झाकण लावून आपल्याला भात चांगला शिजून द्यायचा आहे। इतकी झटपट अशी होणारी रेसिपी आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला भात जो आहे तो रेडी झालेला आहे। खूप छान असा सुगंध सुटलेला आहे भाताचा। तर तुम्ही हा भात नुसता चिकन किंवा आणखीन कढी वगैरे याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। हे बघा, मोकळा असा भात झालेला आहे आपला। चला आता आपण सर्व करूया। तर बघा कशी वाटली माझी रेसिपी। आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की करून बघा। धन्यवाद।